देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुबार पेरणी करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली कुठल्याही कारणाने, तर त्यांना आता शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशाने घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणा तो डीपीडीसी पालकमंत्र्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातून देण्याची आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला। अमरावती, अकोला, नागपूर आणि राज्याच्या इतर भागामध्ये जे बोगस बी बियाणामुळे आज पीक आलं नाही, सोयाबीनचं पीक आलं नाही, कापसाचं पीक काही ठिकाणी आलं नाही, त्यामुळं त्यांना बी बियाणं आता शासन उपलब्ध करून देणार आणि डीपीसीच्या पैशातून उपलब्ध करून देणार असा निर्णय आज घेतलेला आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो। वारीमधील मृत्युमुखी झालेल्या परवाच्या घटनेमध्ये, कालच्या घटनेमध्ये जे मृत्युमुखी झाले आणि जे त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले त्यांना शासनाची पूर्ण मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला। तिसरा महत्वाचा या ठिकाणी आदिवासी भागातील वनपट्टे असताना वनपट्टे मिळाले नाही, त्याचं पुनर्विलोकन आवश्यक आहे। या पुनर्विलोकनाकरता पुन्हा एकदा वन हक्क समितीच्या बैठक घेऊन त्यांचं पुनर्विलोकन करावं आणि ज्यांना वन हक्क पट्टे मिळाले नाही त्यांचे पट्टे वाटप मिळावे याकरता सुद्धा सूचना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दिल्या। तसंच दापचारी पालघर येथे आंतरराष्ट्रीय लेवलची कृषी उत्पन्न बाजारपेठ निर्माण करण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि शेतपांढर रस्त्याला क्रमांक देणे, शेतपांढर रस्ते मोजणी करणे, खुले करणे आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याकरता योग्य रस्ता असणे याकरता एक डॅशबोर्ड आम्ही तयार केलेला आहे, प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। लवकरच याचे क्रियान्वयन या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची रस्त्याची तक्रार, शेतरस्त्याची तक्रार आम्ही या ठिकाणी मॉनिटर करणार आहोत, असं मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केलेला आहे। नाही, इगतपुरीच्या घटनेमध्ये तातडीनं त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सर, उल्हासनगरमध्ये टेंडरची केस झालेली आहे, त्या पत्रकाराचा मुलगा आहे, त्याच्याकडे अपघात झालाय, वडिलांचा मृत्यू झालाय, मला जरा एकदा बघून घ्यावं लागेल कारण ही घटना माझ्याकडे आता सांगताय तुम्ही।